मित्रांनो नमस्कार. आज खंबाटकी घाटातून प्रवास केला. म्हटलं चला तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, माहितीपूर्वक होणार आहे. आवडला तर लाईक करा, नाही आवडला तरी लाईक करा आणि जर सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं असतं आपण गाडी घाटामध्ये चालवत असताना थोडं गाड्यांच्या दूरून गाडी चालवायची. पहिलं प्राधान्य कोणत्या गाडीला दिलं पाहिजे? आपण आपलीच गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न करू नका. थोडंसं पुढच्या गाडीलाही प्राधान्य द्या आणि गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी केल्यानं होतं काय मित्रांनो, की आपलाच त्रास कमी होतो. ड्रायव्हर भावांचा जो त्रास असतो तो ड्रायव्हर भावांचा त्रास कमी होण्यास मदत होते. आणि जसं काय त्रास कमी झाला की तुम्हाला तर माहिती आहे, मी कोणा दुसऱ्याला मदत केली तर मला कोणी ना कोणी कुठं ना कुठं मदत करणार आहे. तर या गोष्टी असतात. त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं इतरांना मदत करून गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. इथं आता वाहतूक कोंडी झाली आहे आणि वाहतूक कोंडी झाल्यानंतर जेव्हा आपण लाईन चेंज करतो, तर लाईन चेंज करत असताना पाठीमागच्या गाड्यांचा विचार करा. पुढं दूरपर्यंत चालणाऱ्या गाड्या असतील आणि जर पाठीमागून गाडी येत नसेल तर त्याच्या अगोदरच आपणास जर लाईन चेंज करायची आहे तर करून घेऊ शकता तुम्ही. तर ह्याही गोष्टींचा विचार करा आणि गाडी चालवा. आता समोरची गाडी आहे, ते मोठा जो कंटेनर आहे तो उजव्या लाईनमध्ये चालतोय, म्हणजे फास्ट लाईनमध्ये चालतोय. पण त्या भाऊला अचानक आठवण आली असेल की आपणास डाव्या बाजूला जायचं किंवा थांबायचं आहे, किंवा काही त्यांना त्रास असू शकतो, काही प्रॉब्लेम येऊ शकतो गाडीमध्ये, किंवा त्यांना काही त्रास असू शकतो. मग त्यांना गाडी थांबवायची आहे. तर त्यांनी, मला वाटलं की ते समोरच्या गाडीमुळे लाईन चेंज करतात म्हणून मी तिसऱ्या लाईनमधून गाडी घेणार होतो, पण त्यांच्या पुढचे टायर हे परत लेफ्ट साईडला आले. तर त्याच्यामुळं मी काय केलं की जर ती गाडी लेफ्टला जाणार असेल तर मी तिथं गाडी माझी स्लो केली. त्या गाडीला लेफ्टला जाण्यासाठी प्राधान्य दिलं. का? तर डावीकडे वळणाऱ्या गाडीला, जर एखादी गाडी जर लाईनच चेंज करत असेल तर त्या गाडीला प्राधान्य द्या मित्रांनो. उगाच विनाकारण हॉर्न देऊन पुढं जाण्याचा प्रयत्न करू नका. यानं होतं काय माहिती आहे का मित्रांनो, त्याही गाडीच्या ड्रायव्हरला त्रास होतो, गाडीही परेशान होऊन जाते. म्हणजे नाही का, क्लच प्लेट जाणे, हे ते त्या गोष्टी. शेवटी बघा, गाडी थांबली म्हणजे तेवढा वेळ त्यांचा जास्त जाणार आहे. आणि जर मुव्हिंगमध्ये, आता मी हॉर्न देऊन गाडी माझी काढू शकलो असतो, तो दुसरं कोणी असतं तर त्यांनी तेच केलं असतं. पण मी तिथं तसं न करता त्यांना डावीकडे जाण्यासाठी प्राधान्य दिलं आणि मी आपली गाडी थोडीशी स्लो केली. माझे 5-10 सेकंद गेले असतील आणि मी आहे त्या वेगाने पुढे गेलो. का? तर माझी गाडी छोटी आहे आणि ती गाडी मोठी आहे. जर मी जाऊ दिलं नसतं तर तिथं माझ्या पाठीमागे गाड्या असतील, त्यांनीही त्यांना डावीकडे जाऊ दिलं नसतं आणि तिथं त्या सिच्युएशनमध्ये अजून जास्त गाड्या अडकल्या गेल्या असत्या. या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायचा असतो. आणि लाईन चेंज करत असताना थोडंसं दूरूनच लाईन बदला, लाईन बदलून घ्या आणि पुढं प्रवास आपला सुखरूप चालू राहू द्या. तर हे झाली छोटीशी गोष्ट होती. आता याच्यानंतर पुढं आपण आपली ड्रायव्हिंग पाहू शकता, कशाप्रकारे ड्रायव्हिंग केली आहे, कशाप्रकारे नाही, कुठं काय दिलं आहे, माझी देखील काही चूक झाली आहे का, तर याही गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्याकडूनही काही चुका झाल्या होतात देखील अनावधानानं, तर या चुका मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण काय केलं पाहिजे काय नाही. आता तिथं सिच्युएशन तशी तयार झाली म्हणून माझ्याकडून ती चूक झाली, पण ते तुम्ही पाहू शकता की चूक आहे की नाही. तर या ठिकाणी आता घाट सुरुवात होईल आणि घाट सुरू झाल्यानंतर आता वाहतूक थोडीशी घाटामध्ये जवळजवळ गाड्या चालतात. तर हेच सर्वात महत्त्वाचं असतं की जेव्हा गाड्या जवळजवळ चालतात तेव्हा आपल्या गाडीच्या समोरच्या गाडीला काय त्रास आहे याचाही विचार करून आपण आपली गाडी चालवली पाहिजे. तर इथं आपली गाडी उजव्या साईडला आहे, का तर उजव्याच साईडला गाड्या राहतात छोट्या, पण समोर गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मोठ्याही गाड्या उजव्या साईडला चालत आहेत. आणि त्याचं कारण आहे, डाव्या साईडला काही गाड्या हेवी गाड्या चालत असतात आणि त्यांचा वेग फारच मंद असतो आणि त्या सिच्युएशनमध्ये ह्या गाड्या ओव्हरटेक करण्यासाठी या उजव्या लाईनमध्ये येत असतात. तर कधीही कोणत्याही गाडीच्या ड्रायव्हरला दोष न देता आपण आपली सुरक्षा महत्त्वाची आहे आणि हेच गोष्ट रोडवर आल्यानंतर ध्यानात घ्यायची. कुठली गाडी कुठं चालते याच्यापेक्षा आपण आपली गाडी कुठं चालवतो याच्यावरती सर्वात महत्त्वाचं लक्ष द्या आणि आपण सुरक्षित राहून कसं पुढं जाल याचाही विचार करा. आता मी इथूनच पाहिलं आहे की आपल्या गाडीच्या समोरच्या गाडीच्या तिथं एक गाडी बंद पडलेली आहे, एक गाडी स्लो आहे. तर इथं पाहिलं बघा मी आता इथूनच किती स्लो गाडी आहे पुढं, ती गाडी बंद पडलेली आहे. तर ती गाडी पाहिल्यानंतर मी आपली गाडी ही हळूहळू डाव्या साईडला घेतो आहे.
आता बघा, डाव्या साईडला गाडी घेत असताना जेव्हा आपण डाव्या साईडला गाडी घेतो तेव्हा आता हे या दादांनाही ती गाडी दिसली असेल आणि त्याच्यामुळे त्यांनीही आपली गाडी डाव्या साईडला घेण्याचा प्रयत्न केला. जसं त्यांचा डाव्या साईडला समोरचा चाक आला तसं मी समजून गेलो की यांनाही डाव्या साईडला यायलाच लागणार आहे. का तर मी ही गाडी समोर जी बंद पडलेली आहे ती अगोदरच पाहिली होती, म्हणून मग मी त्या दादांना डावीकडे येण्यासाठी प्राधान्य दिलं आणि आपली गाडी ही अजून डाव्या साईडच्या लेनमध्ये शिफ्ट केली. पाठीमागून गाडी येत नाही याची शहानिशा करून किंवा ती गाडी दूर असेल इंडिकेटर देऊन मी आपली गाडी डाव्या साईडच्या लाईनमध्ये शिफ्ट केली आणि अगदी हळू, जेवढं हळू आपण गाडी शिफ्ट करतात तेवढी आपली आणि इतरांची परेशानी कमी होणार आहे. तर इथं ती गाडी पाहिली असेल तुम्ही की बंद पडलेली गाडी आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं रोड रिकामा भेटला आणि रिकामा रोड भेटल्यानंतर मी आपली गाडी थोडी वेगात काढण्याचा प्रयत्न केला. पण पुढं आल्यानंतर परत वाहतूक स्लो झाली, हळू झाली आणि या सिच्युएशनमध्ये आता मी आपली गाडी मधल्या लेनमध्ये हळूहळू शिफ्ट करणार आहे. का तर समोर मोठ्या गाड्यात, जर पाठीमागून एखादी गाडी येत असेल तर त्या गाडीला प्राधान्य द्या, का तर ती त्या लेनमध्ये येणारी गाडी आहे. आता या ठिकाणी मी आपली बाजू बदलणार आहे, लाईन बदलणार आहे. तर ह्या अशा प्रकारे आपण आपली गाडी चालवून थोडंसं एक दुसऱ्याला मदत करू शकतो. खंबाटी घाटातला काढायला होतो व्हिडिओ, ते चालू काम आपलं बसल्या जागेवर करत राहायचं, असा वेळ जाणारच आहे. त्याच्यापेक्षा आपल्या याच्यात बसायचं आणि चालू ठेवायचं काम. तर एक जण आले होते, थोडंसं आपण अँगल हे लावलेलं आहे मोबाईल स्टँड ठेवण्यासाठी इथे, तर ते विचारत होते. तर बघा, हे शिफ्ट असतं जेव्हा आपण लाईन बदलतो ना, ते करताना फार काळजी घ्यायची असते. समोरची गाडीचा वेग, आपल्या गाडीचा वेग, पाठीमागून येणाऱ्या गाडीचा वेग, या सर्व गोष्टींचा विचार करायचा असतो आणि आपली गाडी चालवायची असते मित्रांनो. तर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर बघा, इथं आपण गाडी मधल्या लेनमध्ये चालवतो आहे, पण समोरची गाडी फार स्लो आहे. तर हिरकणी डावीकडे येईल म्हणून मी बघा कुठं आलो आहे, डायरेक्ट तिसऱ्या लेनमध्ये आलो. हिरकणीला पण इकडे येता यावं, त्या गाडीला पण इकडे येता यावं म्हणून मी तिसऱ्या लेनमध्ये डायरेक्ट म्हणजे, आणि समोरची गाडी पण फार स्लो चालते हे पाहिलं मी आणि त्याच्यानंतर आपली गाडी शिफ्ट केली. त्या गाडीचाही विचार केला, हिरकणीचाही विचार केला. ह्या गोष्टी असतात मित्रांनो, भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण मिस करतो त्या आणि कधीकधी आपणही घाबरले जातो आणि समोरच्यालाही धोक्यामध्ये टाकतो. इथं रोड रिकामा आहे तर वेग वाढवा थोडासा, पण विनाकारण आता इथं वेग वाढवला आहे म्हणून आता माझा वेग जास्त म्हणून समोरचा जर लाईन शिफ्ट करत असेल तर तिथं उगाच त्याला विनाकारण हॉर्न वाजवू नका. जर मोठी गाडी असेल, अडकणारी गाडी असेल तर त्या गाडीला प्राधान्य द्या. ह्याच गोष्टी असतात छोट्या छोट्या. बघा, वळणावरती मी गाड्या नव्हत्या म्हणून मी मधल्या लेनमध्ये जाऊन मी गाडी वळण कसं घेतलं पाहिलं असेल, ही माझी चूक झाली मित्रांनो. तर हे जाणून केलं मी, पाठीमागून गाडी येत नाही हे पाहूनच मी पूर्ण टर्न घ्यायचा ती मध्ये घेतली थोडीशी. काय होतं, जर गाड्या नसतील, वेग जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण पूर्ण कडेला जाऊन जर वळण घ्यायला गेलो तर आपल्या पाठीमागून एखादी फास्ट गाडी झाली तर ती गाडी सरळच येते एखाद्या वेळेस. म्हणून मग हे अशा छोट्या चुका होतात आपल्याकडून आणि ते करायला पण लागतात, पण विनाकारण नाही. आता बघा, समोरची गाडी स्लो होते म्हणून मी या गाडीच्या मागे आपली गाडी शिफ्ट केली. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता लेफ्ट साईडनी गाड्या जात आहेत म्हणून मग मी डाव्या साईडला माझी गाडी घेणार नाही, मी माझी गाडी ही उजव्या साईडला घेणार आहे. जेव्हा या गाड्यांचा वेग वाढेल दोन्ही आणि जागा तयार होईल तेव्हा. तर पुढं एखादी स्लो गाडी असेल तर मग आपण लेफ्टला जाणार, पण आपण आता राईटला घेतो आहे गाडी, का तर जागा भरपूर आहे. एवढं हे अनुमान लावायला लागतं की पुढची गाडी किती वेगात चालते. आता इथं पहा, इथं माझ्याकडून छोटीशी चूक झाली, पण का केली ते पण सांगतो मी. आता मी या ठिकाणी आपली गाडी डाव्या साईडला घेणार आहे, का तर समोर एक स्लो चालणारी गाडी आणि समोरच्या ज्या बसवाले दादा आहेत त्यांनी एकदम जवळून गाडी चालवली, त्याच्यामुळं त्यांना लाईन बदलायला वेळ पण लागणार आणि गाडी जास्त कर्व करायला लागणार, वाकडी करायला लागणार. त्याच्यामुळं मग मी आपली गाडी इथून घेतली. का हे याच्यामुळं माझी चूक झाली.
हा जो माणूस आहे मोबाईल आहे एका हातामध्ये आणि गाडी कशा प्रकारे त्यानं लेफ्टला घेतली बघा, राईटला घेतली सॉरी. याच्यामुळं का किती जवळ गाडी चालवली त्यांनी आणि त्याच्यामुळं मी त्यांना जागा दिली नाही. जर त्यांची गाडी थोडीशी दूर असती तर मी त्यांना तिथं लाईन बदलायला जागा दिली असती आणि त्यांचा मोसमही तुटला नसता. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि तो जो मगाचा होता आवरावाला, तो आवरावाला इतका विचित्र गाडी चालवत होता. इथंच नाही आहे, त्यानं घाट उतरल्यानंतर देखील इंडिकेटर न देता अचानकच गाडी यूटर्नला वळवली. राईट टर्न घेऊन नाही का, असं छोटंसं काम चालू होतं तिथं यूटर्नला वळवली आणि मीच त्याच्या पाठीमागं होतो. तर तो पण व्हिडिओ काढायचा होता पण तो डिलीट झाल्यामुळं तो काढता नाही आला. तर तो देखील व्हिडिओ मी अपलोड केला असता त्यांचा. आता हे जे टू व्हीलरवाले आहेत, टू व्हीलर कशा प्रकारे चालवतात बघा. आता त्या ठिकाणी मी दो आधारी असतं, त्यांनी जर गाडी राईटला घेतली असती तर त्यांना जाऊही दिलं असतं. समोर आता एक सिच्युएशन तयार होईल तशी. तर वळणावर शक्यतो दुसऱ्यांची काळजी घेऊन गाडी चालवा. दुसऱ्यांची काळजी घेतली म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेतात आणि गाडी चालवतात. इथं बघा आता मी हॉर्न नाही दिला त्यांना राईटला येऊ दिलं असतं पण त्यांनी त्यांचं डिसिजन बदललं आणि ते डाव्या साईडला गेले आणि मग मी नंतर वेग वाढवायला सुरुवात केली. तर या गोष्टी असतात गाडी चालवत असताना. आता चढाण होते, आता चढ संपल्यानंतर उतार आहे आणि या घाटामध्ये उतारावरती उतरत असताना 2-3 टन जाग्यावर आहेत. तर याचीही काळजी घ्या. आपण काय करतो, अचानक घाटातून निघाल्यामुळं आणि रोड चांगला असल्यामुळं आपला वेग वाढवतो आणि तिथंच आपलं चुकतं. कधीकधी हेवी गाड्या देखील ह्या चुका करतात. तर हेवी गाड्यावाले जर कोणी नवीन दादा इकडे येत असतील तर त्यांनी या छोट्याशा गोष्टीचं लक्ष ठेवा आणि आपली गाडी व्यवस्थित चालवा. सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा ओरिजिनल व्हिडिओ फेसबुकला सेम पेजवरती जाऊन पाहू.